ईश्वरपुरात ज्येष्ठ दाम्पत्याला लुटणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड, 4 आरोपींना अटक। ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाजवळ मॉर्निंग वॉकला गेलेल्या नारायण खंडुमाळी वय 78 आणि त्यांच्या पत्नीला अडवून 4.5 तोळ्यांची सोन्याची साखळी चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावला। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 6,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 7 जून 2026 रोजी सकाळी 7:15च्या सुमारास 4 अज्ञात चोरट्यांनी माळी दाम्पत्याला गाठून सोन्याची साखळी हिसकावली। चोरी करून पळत असताना फिर्यादी आणि त्यांच्या मित्राने धाडसाने पाठलाग करून अविनाश परशुराम भारसकळे या एका चोरट्याला जागीच रंगेहात पकडले। सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक माहितीच्या आधारे वाघवाडी परिसरातून उर्वरित 3 आरोपींना तत्काळ ताब्यात घेतले। अविनाश परशुराम भारसकळे राहणार धारावी मुंबई, शिवराज दशरथ कुचीकोरवी राहणार धारावी मुंबई, अमोल संकप्पा कुचीवाले राहणार ईश्वरपूर, विनोद रामचंद्र मुळके राहणार धारावी मुंबई असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत। यातील विनोद रामचंद्र मुळके हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला 2022 मध्ये 3 जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते। 35 ग्रॅम 610 मिलीग्रॅम वजनाची 5.25 लाख किमतीची सोन्याची चेन, 2 मोटरसायकल व 2 विवो मोबाईल असा एकूण 6,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। न्यायालयाने सर्व आरोपींना 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत।